आयुष पहाडे, HVSI कॉलेज, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, पुणे. ॲनिमल क्लासिफिकेशन पार्ट 2 बद्दल आज आपण बोलणार आहोत. आपण पार्ट 1 मध्ये बघितलं की जसे जसे ॲनिमल्स इव्हॉल्व्ह होत गेले तशा तशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आपण ठेवलेलं होतं. वर्गीकरण का आवश्यक आहे, वर्गीकरण म्हणजे काय, वर्गीकरणाचे प्रकार काय, या व्यतिरिक्त आदिजीव, स्पॉरिफेरा, सिलेंडरेटा, प्लॅटीहेल्मिंथेस, त्याच्यानंतर नेमॅथेल्मिंथेस, ॲनेलिडा, हे काही गट आपण प्रामुख्याने बघितले. आज आपण जे गट बघणार आहोत दॅट इज क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन 2 मध्ये हे जास्त ऊर्जा असलेले, जास्त ऑर्गनाइज्ड असे आपल्याला प्राणी दिसतात. ज्या प्राण्यांमध्ये जास्त ऊर्जा असते, ज्या प्राण्यांमध्ये जास्तीत जास्त सिस्टीम्स येतात, ते प्राणी जास्त डायनॅमिक होतात. तेच प्राणी आपल्याला जास्त आवडतात, पण तेच प्राणी आपल्याला जास्त उपद्रव पण करतात, तेच प्राणी आपल्याला जास्त उपयोगाचे पण असतात. फारसं कोणी म्हणत नाही मला अमिबाचा फार उपयोग झाला बरं का. आपण म्हणू हो अमिबा बघून मी शिकलो, पण ह्याच्या पलीकडे तुम्ही काय म्हणणार नाही. तुम्ही सांगा बरं, तुमच्यापैकी कोणी म्हणाल का की जरा मी गांडूळ पाळून ठेवतो म्हणून. गांडूळ तुम्ही ठेवाल, ठीक आहे, तुम्ही म्हणाल वर्मी कंपोस्टिंग साठी गांडूळ अत्यंत उपयुक्त असतात, पण म्हणून काय तुम्ही असं करणार नाही की जरा पिशवीमध्ये 4 गांडूळ घेऊन जाऊ आणि त्यांच्यावर 4 गप्पा मारू. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे उपलब्ध असलेली ऊर्जा कमी आहे. ती ऊर्जा का कमी आहे? कारण की त्यांची इव्होल्युशन मध्ये असलेली स्टेप कमी. मी जर का तुम्हाला गांडुळांचं एक चित्र दाखवणार असेल आणि दुसरं चित्र का वाघाचं दाखवणार असेल तर 100% गॅरंटी आहे माझी की तुम्ही वाघाकडे जास्त वेळ बघाल. अत्यंत उमद जनावर आहे. कारण काय, तर त्याची इव्होल्युशन मध्ये त्याची पातळी जास्त आहे, ऊर्जा जास्त आहे आणि म्हणून आपलं लक्ष त्याच्याकडे जास्त जाईल. आज जे आपण आता ॲनिमल्स बघणार आहोत ते दुसऱ्या गटामधले प्राणी आपण बघतो की जे जास्त इव्हॉल्व्ह झालेले, ज्यांची डेव्हलपमेंट जास्त झालेली आहे, उत्क्रांतीमध्ये त्यांची डेव्हलपमेंट जास्त झालेली आहे आणि त्यामुळे ते आज जास्त प्रचलित प्राणी आहेत. हे कुठले कुठले गट आहेत? फायलम ऑर्थ्रोपोडा, फायलम मॉलस्का, इक्विनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, हे जे गट आहेत हे अत्यंत ठळक असे गट आहेत की जे आपण आज बघणार आहोत. आता ॲनिमल क्लासिफिकेशन 2 मध्ये आपण पहिल्या गटाने सुरू करूयात. हा आहे फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा मधले काही रिप्रेझेंटेटिव्ह ॲनिमल्स मी तुम्हाला दाखवतो. मी मागच्या वेळेस तुम्हाला गांडूळ दाखवली होती आणि लीच दाखवली होती. लीचच्या बद्दल तुम्हाला काही माहिती पण दिलेली होती, पण आज आत्ता तुम्ही बघा हे प्राणी कसे दिसत आहेत ते. त्यांचे रंग कसे आहेत? अत्यंत व्हायब्रंट आहेत. त्यांची मुवमेंट कशी असते? अत्यंत चपळ असते. त्यांच्याकडे टिश्यू किती असतो? भरपूर आहे. इथे मी काही प्राणी तुम्हाला दाखवतो, ही तुम्हाला माहिती आहे, ओळखून दाखव बरं. ही आपली एक ऍक्टिव्हिटी सुद्धा समजायला हरकत नाही. हा प्राणी कोण आहे? तुम्हाला ओळखता आला असेल. हा कोण आहे? ओळखून दाखवा. पटापट नावं तिथेच बोलून दाखवा. हा कोण आहे? इथे नाव दिलेलं आहे, याला म्हणतात पेरिपॅटस. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर गंमत काही सांगणार. हा सेंटीपीड आहे, याला गोम म्हणतात. हा मिलीपीड आहे, याला पैसा म्हणतात. इथे तुम्हाला प्रॉन दिसतोय, कोळंबी म्हणतात मला वाटतं मराठीमध्ये, किंवा झिंगे म्हणतात. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिसतात लॉबस्टर्स. ही एक अत्यंत चविष्ट डिश असते. भारतामध्ये मोठे लॉबस्टर जे मिळतात ते भारतीयांना खाता येत नाहीत, कारण की ते इतके महाग असतात की ते इम्पोर्ट केले जातात. त्यानंतर तुम्हाला इथे हे दिसतं, हे आपल्या घरामध्ये अवतीभोवती खूप सापडतं. कोळी दिसतात, स्पायडरमॅन दिसतो, तुम्हाला आठवतो स्पायडरमॅन, तो कोळी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विंचू माहिती आहे आणि तुम्हाला बटरफ्लाईज पण माहिती आहे, ज्यांच्या मागे तुम्ही खूप वेळा धावलेला आहात, पकडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आनंद पण घेतलेला आहे. हा गट बघितल्यावरती तुम्हाला खूप चैतन्य असलेला गट दिसतो. हा एक सगळ्यात जुना असा गट आहे आणि आजही एक्झिस्टिंग आहे. आर्थ्रोपॉड्सची संख्या इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कैक मिलियन आर्थ्रोपॉड्स तुम्हाला आज सापडतात. निव्वळ इन्सेक्ट्स त्यातला एक गट जर का आपण म्हटलं तरी सुद्धा तो बराच 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 मोठा आहे. इन्सेक्ट्स आर अवर बिगेस्ट कॉम्पिटिटर्स असं म्हणून म्हटलं जातं.
त्याचं कारण असं आहे की इन्सेक्ट्स कॅन चेंज डायनॅमिकली व्हेरी रॅपिडली. काही वर्षांपूर्वी DDT नावाचं एक कीटकनाशक निर्माण केलं गेलं. हे कीटकनाशक तयार झाल्यानंतर जगातल्या शास्त्रज्ञांना वाटलं की आपलं अन्न उत्पादन कमालीचं वाढेल. जगातले सगळे कीटक आपण पटापट मारून टाकू आणि ते मेल्यानंतर उत्पादन वाढेल. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं कीटकांची संख्या तर घटत नाहीच आहे, अन्न उत्पादनावरती पण परिणाम होतो. याचं कारण असं आहे की आर्थ्रोपोडा हा जो गट आहे हा खूप झपाट्याने, किंवा खास करून इन्सेक्ट हा जो गट आहे हा खूप झपाट्याने मल्टिप्लाय होतो आणि होणारे पर्यावरणामधले बदल तो पटापट आपल्या गुणसूत्रामध्ये घेऊ शकतो आणि म्हणून तो एक यशस्वी गट म्हणून जाणला जातो. अशा गटाबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती असणं आवश्यक आहे, कारण की दे आर अवर बिगेस्ट कॉम्पिटिटर्स. यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे. झुरळं तुम्हाला अतिशय उंचीवरती म्हणजे विमानांमध्ये सुद्धा आढळतात, तुम्हाला सबमरीन्स मध्ये सुद्धा आढळतात. माणसांना ह्याचं प्रेशर सहन होत नाही, पण झुरळं कम्फर्टेबली जाऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला दिसतात की याच्याबद्दलचा अभ्यास अत्यंत महत्वाचा. आर्थ्रोपॉड म्हणजे काय? आर्थ्रोपॉड्स आर दोज ऑर्गॅनिझम्स हू हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. जॉईंट दिसतात तुम्हाला. या सगळ्या प्राण्यांमध्ये जो विषयी भाग तुम्हाला दिसून येतो काय होता? त्यांचे अपेंडेजेस बघा जॉइंटेड आहेत की नाही. एक जॉईंट, दुसरा जॉईंट, तिसरा जॉईंट, चौथा जॉईंट. झुरळामध्ये सुद्धा बघा इथे एक आहे, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा मल्टी जॉईंटेड आहेत. एकाच अपेंडेजला इतके जॉईंट्स आहेत. इथे बघा बॉडी बघा सेगमेंटेड आहे तुम्हाला. त्याचे जे महत्वाचे ठळक कॅरेक्टर्स दिसतात, जॉइंटेड अपेंडेजेस हे त्याचं प्राईम कॅरेक्टरिस्टिक दिसतं. पुढचा जो कॅरेक्टर दिसतो ते आहे कायटिनस एक्झोस्केलेटन. वरचं जे आवरण आहे त्याला म्हणतात कायटिनस एक्झोस्केलेटन. या सगळ्यांची आवरण बघा, एक चकाकी दिसते, टणकपणा दिसतोय. हा जो टणकपणा दिसतोय हे आर्थ्रोपोडाचं खास कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याचं जे कव्हर आहे, आउटर कव्हर आहे, बॉडी वॉल आहे ज्याला आपण म्हणतो, ती आहे कायटिनची बनवलेली. कायटिन नावाचं एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, पॉलिसॅकराइड आहे, की याच्या माध्यमातून ती बनवली. या व्यतिरिक्त अजून काय खासियत दिसते? सक्सेस कशामुळे दिसतं बघा. इट इज फाउंड ऑन सी शोर्स, सॉइल, फूड, ग्रेन्स, ॲज पॅरासाइट्स. अनंत ठिकाणी तुम्हाला किडे दिसतात. तुम्हाला अन्नाच्या आतमध्ये सापडतात, अन्नावर सापडतात, तुम्हाला अळ्या म्हणून सापडतात, ते तुम्हाला शेतांमध्ये सापडतात, तुम्हाला मांसामध्ये सापडतात. जिवंत माणसांच्या अंगामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रकारच्या अळ्या सापडू शकतात. जेव्हा आजारपण असतं आणि एखादा टिश्यू मरायला लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या फ्लाईज ज्या आहेत त्या आपली अंडी त्या जखमांमध्ये घालून जिवंत ठिकाणी तुम्हाला अळ्या सापडू शकतात. मॅगट्स म्हणतो आपण, या सापडू शकतात. म्हणून आर्थ्रोपोडा इज अ व्हेरी सक्सेसफुल ग्रुप. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 थर दिसत आहेत. सिलोमेट्स आहेत, बॉडी कॅव्हिटी आहे. मागच्या आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल. सिलोमेट्सचे 3 प्रकार सांगितले होते, असिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि सिलोमेट्स. सिलोमेट्स आहे ते बायलॅटरल सिमेट्री दिसते. शरीराची दोन्ही भाग मध्यातून जर का आपण एक रेग ओढली तर ते इक्वली समप्रमाणामध्ये दिसतात. बॉडीचं एक अजून खास बात बघा तुम्ही. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स किंवा इंटू 2 पार्ट्स. हे बघा, हेड, थोरॅक्स, ऍबडॉमेन. इथे बघा, इथे हेड, थोरॅक्स, ऍबडॉमेन. शरीराचे 3 भाग होतात. इथे तुम्ही म्हणाल 3 भाग दिसत नाहीये. इथे हेड, इथे डोळे दिसतात बघा, हेड आणि थोरॅक्स. दे हॅव फ्युज्ड अप टुगेदर टू फॉर्म अ सिफेलोथोरॅक्स नावाचं स्ट्रक्चर झालेलं आहे, फ्युजन झालेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला सिफेलोथोरॅक्स म्हणून दिसतं आणि ऍबडॉमेन दिसतं. त्यामुळे हेड प्लस थोरॅक्स इज सिफेलोथोरॅक्स आणि ऍबडॉमेन. पण तुम्हाला एक दिसतंय की बॉडी शोज पार्ट्स. हा त्याचा खास बात आहे, कारण की सेगमेंटेशनचा एक विशेष क्रायटेरिया तुम्हाला दिसतो. यानंतर तुम्हाला अजून काय विषय दिसतो बघा. इथे बॉडी इज इक्वल टू हेड, थोरॅक्स अँड ऍबडॉमेन म्हटलं. सेक्सेस आर युजली सेपरेट आणि सेक्शुअल डायमॉर्फिझम इज प्रेझेंट. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे नर आणि मादी वेगळे दिसतात आणि निव्वळ दिसत नाही तर ओळखता सुद्धा येतात. झुरळांमध्ये तुम्ही मेल आणि फिमेल ओळखू शकतात, थोडंसं तज्ञ असाल तर. बटरफ्लायज मध्ये ओळखता येतं,
कुठल्याही प्रकारच्या या गटामध्ये मेल फिमेल्स ओळखता येतात, रंगाच्या माध्यमातून असेल किंवा काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतील त्याच्यामधनं ओळखता येतात. म्हणून हा गट आहे, हा एक वंडरफुल गट होऊन जातो. आता आपण त्याचं जर का डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली तर ती कशी आहे, कम्प्लीट आहे. इथे माउथ आहे, इथे ॲनस आहे. याचा अर्थ काय, याला म्हणतात ट्यूब विथ इन अ ट्यूब प्लॅन. ट्यूब विथ इन अ ट्यूब प्लॅन म्हणजे काय, समजा हा एक ट्यूब आहे बाहेरची, त्याच्या आतमध्ये ही दुसरी ट्यूब आहे. याला मी पॅरलल उदाहरण नेहमी बंबाचं देतो. आपल्या घरामध्ये गरम पाण्याचा बंब आहे, तर त्या बंबाच्या मध्यभागी एक पाईप असतो, ज्या पाईपच्या मध्ये तुम्ही लाकूड टाकता, आग जाळता आणि ती जी ऊर्जा येते, ती सगळी जी ऊर्जा आहे ती त्या अवतीभोवतीच्या पाण्याला मिळते. आता ती जर का संकल्पना आपण इथे लावली तर इथे मध्ये मध्यभागी ही ट्यूब आहे, इथे अन्न येतं, या अन्नातून ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा जी आहे ही सगळ्या शरीराला मिळते. मग दिस इज अ टिपिकल ट्यूब विद इन अ ट्यूब प्लॅन आणि हे ऍडव्हान्स्ड कॅरेक्टर आहे. म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट विथ माउथ अँड विथ ॲनस. पुढचा मुद्दा आपण बघूयात, रेस्पिरेशन. आतापर्यंत आपण सिस्टीमच्या बद्दल काय पहिल्या भागात फारसं बोललो नाही, आता मी इंडिव्हिज्युअल सिस्टीमच्या बद्दल बोलतोय. इथे बघा, रेस्पिरेशन इज विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज्ड ट्यूब्स कॉल्ड ॲज ट्रकिया. इथे काळ्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत का, दीज आर द ट्रकिया. रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्रकिया. या ट्रकियाच्या बद्दल आपण परत रेस्पिरेटरी सिस्टीम जेव्हा बोलणार आहोत तेव्हा परत मी याचा उल्लेख करणार आहे. अशाच प्रकारचं किंवा पॅरलल एखादं चित्र मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे यू आर एबल टू सी रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ ट्रॅकिया. ओके, म्हणजे या ट्यूब्स आहेत, या ट्यूबच्या माध्यमातून रेस्पिरेशन होतं. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ अन ओपन टाईप. हार्ट दिसतंय, ब्लड वेसल्स दिसत आहेत आणि एक मोठी स्पेस दिसते ज्याच्यामध्ये सोडली जाते. इथे चित्र बघा तुम्ही, ही इथे हार्ट आहे. या हार्टच्या माध्यमातून तुम्हाला ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम किंवा रक्त पुरवठा दिसेल आणि तो रक्त पुरवठा घेतला जातो. इथे तुम्हाला एक ब्लड व्हेसल दिसते आहे, त्याला एओर्टा किंवा अँटीरियर व्हेसल म्हणतात आणि त्याच्या माध्यमातून डोक्यात ते रक्त सोडलं जातं आणि सगळ्या शरीरभर रक्त सोडलं जातं. रक्त सोडून ते परत कलेक्ट केलं जातं. म्हणजे हार्ट टू ब्लड व्हेसल्स टू ओपन स्पेस. या स्पेसमध्ये काय, सगळे अवयव आहेत इथे आणि मग रक्त परत कलेक्ट केलं जातं आणि रक्त परत ब्लड हार्टमध्ये येतं. ऍज अगेन्स्ट तुमच्या माझ्यामध्ये किंवा अगदी अर्थहोम मध्ये काय दिसतं, हार्ट दिसतं, त्यानंतर ब्लड सप्लाय दिसतो सगळ्या ऑर्गन्सना आणि परत कलेक्शन दिसतं. इथे आणि इथे एक जो फरक दिसतो याला म्हणतात ओपन सिस्टीम. याला काय म्हणतात, याला म्हणतात क्लोज सिस्टीम. ओपन सिस्टीमचा विशेष काय, रक्त ब्लड हार्टमध्ये घ्यायचं, हार्टमधनं ते नेऊन शरीराच्या पोकळीमध्ये सोडून द्यायचं. याचा परिणाम काय होतो, रक्त हळूहळू सर्क्युलेट होतं, रक्त हळूहळू कलेक्ट होतं आणि त्यामुळे तुम्हाला कधी जोराचं ब्लड प्रेशर मोजता येणार नाही, कारण की रक्त फ्लो याची काही गॅरंटी नाही. ही त्या मानाने प्रिमिटिव्ह सिस्टीम झाली. आपल्या बाबतीमध्ये आपण ब्लड प्रेशर का मोजू शकतो, कारण की हार्ट टू ब्लड वेसल्स टू हार्ट, त्यामुळे तुम्हाला इथे ब्लड फ्लो मेजर करता येतो. म्हणून आपल्याकडे जी ब्लड वेस्क्युलर सिस्टीम दिसते त्याला आपण काय म्हणतो, क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. इथे जी आपल्याला ब्लड वेस्क्युलर सिस्टीम दिसते त्याला काय म्हणतो आपण, ओपन ब्लड वेस्क्युलर सिस्टीम. ओपन ब्लड वेस्क्युलर सिस्टीम मध्ये काय दिसतंय, बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड हिमोसिल आणि ऑर्गन्स मध्ये रक्त मोकळेपणे सोडून दिलं जातं. हा एक प्रमुख फरक आहे आर्थ्रोपोडा आणि इतर पुढच्या गटांमध्ये. लाईफ सायकल बघूया. यांची जे जीवनचक्र आहे ते अशा पद्धतीने दिसतं. आपण जर का ही स्लाइड बघितली तर त्या स्लाइड मध्ये तुमच्या लक्षात काय येईल, या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय 2 प्रकारची जीवनचक्र दिसत आहेत. खरं 3 प्रकारची असतात पण ही 2 प्रमुख प्रकारची आहेत. पहिलं जीवनचक्र काय दिसतंय, त्याच्यामध्ये अंड. उदाहरणार्थ ग्रासहॉपर्स मध्ये, नाकतोड्यांमध्ये एग विल गिव्ह राईज टू अ स्मॉल ग्रासहॉपर. ह्याला म्हणतो निम्फ. आणि निम्फ मध्ये निम्फचं वाढ होते आणि ती वाढ झाल्यानंतर लास्ट स्टेज मध्ये त्याला पंख आलेले दिसतात तुम्हाला आणि तो फुल ऍडल्ट तयार झालेला आहे. मग इथे किती स्टेज दिसत आहेत, 1 ऍडल्ट स्टेज, 2 एग स्टेज, 3 निम्फल स्टेज. ह्या लाईफ सायकलला म्हणतात हेमी मेटाबोलस लाईफ सायकल. हेमी म्हणजे
हाफ म्हणजे अर्धवट. अर्धवट म्हणजे 3 स्टेजेस आहेत, एग, निम्फ, ऍडल्ट. एग, निम्फ, ऍडल्ट 3 स्टेजेस असतील तर हेमी मेटाबोलस लाईफ सायकल. आणि आपण जर का आता बटरफ्लाय मध्ये बघा 4 लाईफ सायकल दिसत आहेत, 4 स्टेज दिसत आहेत. एग, लार्वा, प्युपा आणि ऍडल्ट. म्हणजे एग स्टेज तुम्हाला दिसते. एग मधनं आई जन्माला येईल, आई अन्न ग्रहण करेल, आईचा आकार वाढेल, आकार वाढल्यावर पुरेशी मोठी होईल. आई आणि बटरफ्लाय याच्या आकारामध्ये फरक आहे, याच्या दिसण्यामध्ये फरक आहे. ह्या आईला जर का हे बटरफ्लाय व्हायचं असेल तर त्याला एक मधली अवस्था घ्यावी लागते, झोपेची अवस्था. त्याला क्रायसॅलिस किंवा प्युपा म्हणतात. प्युपल स्टेज मध्ये हा आकार बदलला जाईल, नवीन आकार घेतला जाईल, पंख येतील, 3 पेअर लेग्स येतील आणि मधली अवस्था संपल्यानंतर तुम्हाला फायनल अवस्था असते बटरफ्लायची. आणि म्हणून याला काय म्हणतात, कंप्लीट लाईफ सायकल. कंप्लीट लाईफ सायकल मध्ये एग, लार्वा, प्युपा, ऍडल्ट अशा 4ही स्टेजेस तुम्हाला आढळतात. याला कंप्लीट किंवा होलोमेटाबोलस लाईफ सायकल म्हणतात. आता आपण पुढे बघूया. आपण आर्थ्रोपोडा बरोबरच आहोत. आर्थ्रोपोडामध्ये तुम्हाला काय दिसतात, काही प्रॉमिनंट क्लासेस दिसतात. एक आहे क्रस्टेशिया. ह्याच्यामध्ये कोण येतं, क्रॅब्स, प्रॉन्स, लॉबस्टर्स. आपण ही 3ही चित्र बघितलेली आहेत. इन्सेक्टा, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनीबीज ही 3ही चित्र तुम्ही आता बघितलेली आहेत. कायलोपोडामध्ये सेंटिपीड येतात, डिप्लोपोडामध्ये मिलिपीड्स येतात. ही पण मी चित्र तुम्हाला दाखवलेली आहे. अरॅक्निडामध्ये स्पायडर्स, स्कॉर्पियन्स, टिक्स आणि माइट्स. तर हा एक खूप मोठा गट येतो. अनंत प्रकारचे प्राणी आपल्याला आर्थ्रोपोडामध्ये सापडतात. आता आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघूया. वेअर डू यू फाइंड. मागच्या वेळेस पण एकदा अशीच थोडीशी केली होती. वेअर डू यू फाइंड कॉक्रोचेस. सांगा बरं, पटपट तिथल्या तिथेच बोला. कॉक्रोचेस कुठे सापडतात. आता बेडबग्स कुठे सापडतात बघा, मी प्रश्नातच उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. बटरफ्लाईज कुठे सापडतात, क्रॅब्स कुठे सापडतात, लॉबस्टर्स कुठे सापडतात. तुम्ही हा प्राणी पाहिला असेल तर तुम्ही पटकन सांगा. समुद्र किनाऱ्यावरती जे राहणारे ते लॉबस्टर्स बघतात. स्कॉर्पियन्स कुठे सापडतात. मिलिपीड्स, मिलिपीड्स म्हणजे पैसे. पैसा कुठे सापडतो, खिच्यातला नाही म्हणत आहे मी. त्याच्यानंतर सेंटिपीड, सेंटिपीड म्हणजे त्याला गोम म्हणतात, ती कुठे सापडते. नर मॉस्किटोज कुठे सापडतात. हे मुद्दामून विचारलेला प्रश्न आहे, याच्यावर विचार करावा लागेल. नर मॉस्किटोज आपल्या शरीरावर सापडत नाहीत, ते कुठे सापडतात, काढा शोधून. हेडलाउस कुठे सापडते, शोधून काढा. ही सगळी मंडळी आर्थ्रोपॉड्स आहेत. ही सगळी आपल्या अवतीभोवती असतात आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याशी त्यांचा संपर्क येतोच. मी मगाशी तुम्हाला सिफेलायझेशनच्या बद्दल बोललो होतो. तो प्रश्न विचारला होता आधी पहिल्या याच्यामध्ये. सिफेलायझेशन इथे परत येतं. सिफेलायझेशन म्हणजे काय ह्याचं उत्तर मी तुम्हाला इथेच देतो. सिफेलायझेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर सेन्स ऑर्गन्स अराउंड युअर हेड. ब्रेन जिथे आहे त्याच्या जवळ डोळे आहेत, ब्रेन जिथे आहे त्याच्या जवळ कान आहे, ब्रेन जिथे आहे त्याच्या जवळ जीभ आहे. असं काय तर ब्रेनला इमिडिएटली, मेंदूला कळावं व्हॉट इज ब्रेन. व्हॉट आय एम इज माय ब्रेन, व्हॉट यू आर इज युअर ब्रेन. संपूर्ण अनालिसिस, संपूर्ण स्वत्व हे आपल्या मेंदूचे, आपला म्हणजे आपला मेंदू आहे. तर त्यामुळे हाताच्या टोकाला जर का डोळे असतील तर त्याचं कम्युनिकेशन मेंदूला व्हायला दीर्घ काळ जाईल, तोपर्यंत एखादी घटना घडून जाऊ शकते. म्हणून सर्व महत्वाचे सेन्स ऑर्गन जे आहेत ते सगळे मेंदूच्या जवळ येतात. ह्याला सिफेलायझेशन म्हणतात. सिफेलायझेशन ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि महत्प्रयासाने जीवनाने सिफेलायझेशन घडवून आणलेलं आहे. सिफेलायझेशनचं उत्तर मी दिलंय, पण आता बाकीची उत्तरं तुम्ही शोधायची आहे. व्हॉट इज कायटिन केमिकली. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ बॉडी पार्ट्स इन कॉक्रोच. एखादं झुरळ पकडता आलं तर पकडा. तुम्ही झुरळ पकडता क्षणी बघा घरामध्ये आई बाबा काय म्हणतायत. ई, शी, घाण, बहीण असेल, भाऊ असेल, ते कसं आपल्याकडे बघतील. तुम्ही मात्र त्याची काळजी करू नका.
त्याचे कुठले कुठले भाग आहेत शरीराचे ते बघा. हेड दिसतंय का, ऍबडॉमेन दिसतंय का, लेग्स दिसतायत का, विंग्स दिसतायत का, मधल्या भागाला थोरॅक्स म्हणतो तो दिसतोय का, कंपाऊंड आईज डोळे आहेत त्यांना कंपाऊंड आईज म्हणतात दिसतंय का, अँटिना दिसतंय का, याचा खरा सिक्वेन्स काय डोक्यापासून तर शेवटापर्यंत शोधून काढा आणि ह्याच्यामधला करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो तुम्ही लोकेट करा. त्याच्यानंतर एक शब्द आहे सॅंग्विवोरस किंवा सॅंग्वाइन. याचा अर्थ काय आणि तो तुम्हाला कुठे सापडतो याचाही अवश्य शोधून काढा. इथे मी मुद्दामून थांबतोय, मी तुम्हाला सांगत नाही सॅंग्वाइनचा अर्थ. आता वी कम टू फायलम, नेक्स्ट फायलम कॉल्ड फायलम मॉलस्का. ही ट्रान्सपरन्सी बघा कशी मस्त कलरफुल ट्रान्सपरन्सी दिसते की नाही. मॉलस्का सुद्धा एक खूप मोठा गट येतो. मॉलस्काचं विशेष काय बघा, अनेक प्रकारचे प्राणी तुम्हाला सापडतात. यातले बहुसंख्य प्राणी तुम्हाला पाण्यात सापडतात. थोडे प्राणी आहेत की जे जमिनीवरती आढळतात. इथे एक निओपिलिना नावाचा प्राणी दाखवलाय. याचं विशेष काय तुम्हाला माहितीये का, निओपिलिनाचे फक्त 8 स्पेसिमेन आतापर्यंत सापडलेत. समुद्रामध्ये अलीकडे निओपिलिना सापडत नाही, त्यामुळे त्याचे खूप चित्र घेऊन ठेवून दिलेले आहेत. त्याच्याबद्दल भरपूर अभ्यास केला गेलेला आहे आणि ते कुठे सापडतायत का याचा शोध चालू आहे. दुसरा काय एक्झाम्पल आहे कायटॉन. कायटॉन बघा पाठमोरा आणि समोरून कसा दिसतो. ही समोरची बाजू आहे, त्याला 8 प्लेट्स दिसतात. त्याला डॉर्सल प्लेट्स म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा 8 प्लेट्स दिसतात. आणि व्हेंट्रली मात्र बघा स्लाइड मध्ये व्हेंट्रली तुम्हाला किंवा पाठमोऱ्या तुम्हाला कुठल्याही प्लेट दिसत नाही, तर फूट दिसतोय. हा पाय आहे आणि हे डोकं आहे. या गटामध्ये पाय आणि डोक्याला अनन्यसाधारण महत्व आहे क्लासिफिकेशनच्या दृष्टीने. इथे एक अजून प्राणी दिसतो नॉटिलस नावाचा. हा तर एकदम मस्त प्राणी आहे. नॉटिलसचं विशेष असं आहे की गेल्या अनंत मिलियन वर्षांमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्याचं कारण काय आहे तर तो आपल्या ह्या जो पहिला भाग दिसतोय ज्याला रंगवलेला नाहीये या प्राण्याने, त्याच्या शेलला रंग नाहीये, इथे त्याची बॉडी आहे आणि इथे जे आहे त्याच्यात चेंबर्स आहेत आणि या चेंबर्स मध्ये हवा भरलेली असते. हा तरंगत असतो वरती आणि ज्या मिनिटात याच्यावर कोणी हल्ला करतं हा आतमध्ये पाणी घेऊन घेतो आणि खाली बुडून जातो आणि खाली खोल पाण्यामध्ये राहतो. तिथपर्यंत त्याचा मारेकरी पोचत नाही. ज्या मिनिटाला खाली अडचण होते त्या मिनिटाला तो पाणी काढून टाकतो, एक प्रकारची हवा निर्माण करू शकतो आणि तो परत वरती सरफेस वरती येऊ शकतो. म्हणून नॉटिलस हा प्राणी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. हा इन्व्हर्टिब्रेट्स मधला सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानला जातो. याला म्हणतात ऑक्टोपस. ऑक्टोपसला तुम्ही शिकवू शकता. शिकवणं मार्जिनल असतं. तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये जर का छोटासा खेकडा ठेवून दिला आणि काचेची बाटली असेल आणि त्याला झाकण लावलं असेल तर तुम्ही खेकड्याला शिकवू शकता की बाटलीचं झाकण कसं उघडायचं आणि त्याच्यामधनं तो खेकडा कसा काढायचा. म्हणजे याला तुम्ही शिकवू शकता. याला विजन कलरफुल विजन. म्हणून ऑक्टोपस हा एक माहितीतला प्राणी तुमच्या असेल. हा समुद्रात सापडतो. पुढचा जो आहे त्याचं नाव आहे पायला. पायलाचं विशेष काय आहे तुम्हाला, पायलाला म्हणतो ऍपल स्नेल. मुद्दामून हातावरती घेतलेला ऍपल स्नेल तुम्हाला दाखवलेला आहे. ह्या ऍपलच्या झाडांवरती सापडतो असं नाही, तर हा खरं भातशेतांमध्ये सापडतो. गुजरातमध्ये अलिबागच्या जवळ किंवा जिथे इथे भातशेती होते तिथे तिथे तुम्हाला पायला किंवा ऍपल स्नेल फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. हा मोठा शंख आहे अगदी, जो आपल्या जवळजवळ हाता एवढा मोठा असतो. तुम्ही जेव्हा पुढे BSc कराल तेव्हा प्राणीशास्त्र विषय घ्याल तर तुम्हाला याचं डिसेक्शन सुद्धा करायला मिळेल. पुढे तुम्हाला अनेक प्रकारचे प्राणी मी टाकलेले दिसत आहेत. डेंटालियन नावाचा प्राणी आहे. हा अख्खा असा समुद्रामध्ये सापडणारा दिसतोय. अनेक प्रकारचे बायवॉल्स की शिंपले ज्यांना आपण म्हणतो ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. हे सुंदर प्राणी जे आहेत हे मॉलस्का किंवा मृदुकाय नावाचे जे प्राणी त्या गटामध्ये आढळतात. मॉलस्कसचा अर्थ काय आहे, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. यांचं विशेष काय आहे, हे बहुसंख्य प्राणी जे आहेत हे ॲक्वॅटिक आहेत किंवा टेरेस्ट्रियल आहेत. जमिनीवरती राहतात किंवा पाण्यामध्ये राहतात. यांच्या शरीराला मॉइश्चर लागतं कारण की यांची कातडी अत्यंत मऊ आहे आणि या मऊ कातडीला जे लागणारं प्रोटेक्शन आहे त्याच्यासाठी शेल आहे. त्यामुळे मॉलस्क म्हटल्यावरती हे 2 प्राणी बघा तुम्हाला त्यांच्यामध्ये शेल सहजतेने दिसतात. बहुसंख्य मॉलस्क या गटामध्ये येतात. सॉफ्ट बॉडीड आहेत.
यांच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सेगमेंटेशन काही आढळत नाही, म्हणून त्यांना नॉन मेटामेरिक दिसतात. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 थर आहेत. युसिलोमेट्स आहेत, म्हणजे सिलोम असलेले आहेत. बॉडी इज प्लेस्ड इन अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज अ मॅन्टल, आणि बायलॅटरल सिमेट्री दिसते. मग तुम्ही म्हणाल कुठे दिसते बायलॅटरल सिमेट्री? आपण शंख घेतला तर तो एका बाजूला कललेला असतो, बरोबर आहे. प्रायमरीली बायलॅटरल सिमेट्रिकल आहे, नंतर जसा आकार वाढत जातो तशी सिमेट्री बदलत जाते. ह्याच्यामध्ये पण सेक्सेस सेपरेट आहेत. आता काही गट बघायचे. मी तुम्हाला मगाशी जी चित्र दाखवली ती चित्र इथे येतात. निओपिलिना मगाशी दाखवला होता, म्हटलं होतं खूप कमी स्पेसिमेन सापडलेत. एम्फिन्युराचं एक्झाम्पल कायटॉन, स्कॅफोपोडाचं एक्झाम्पल डेंटॅलियम, गॅस्ट्रोपोडाचं एक्झाम्पल पायला, पेलिसायपोडाचं एक्झाम्पल शिंपला युनिओ, आणि सिफेलोपोडाचं एक्झाम्पल ऑक्टोपस. हे त्याचे महत्वाचे गट आढळतात. आता आपण जाऊया नेक्स्ट गटाकडे, नोन ॲज एकिनोडर्म्स. एकिनोडर्म्स म्हटल्यानंतर सगळे एकिनोडर्म्स जगभरातले दे आर ऑल मरीन ॲनिमल्स. ही स्लाइड कडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला या स्लाइड कडे जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात असं येईल की अत्यंत कलरफुल ॲनिमल्स तुम्हाला इथे आढळतात. या गटामध्ये पुढे तुम्हाला जे दिसतंय अत्यंत कलरफुल प्राणी दिसत आहेत. सगळे समुद्रातले आहेत. सँड डॉलर बघा काय सुंदर रंग याचा. तारा मासा, आपण याला तारा मासा म्हणतो पण हा काही मासा नाही बरं का, हा एकिनोडर्मच आहे, पण याला आपण म्हणताना मात्र तारा मासा म्हणतो. तुम्हाला इथे सी कुकुंबर समुद्र काकडी दिसते. काकडीच्या आकाराची म्हणून सी कुकुंबर, खूप मोठी असते म्हणून अशा 2 भागात दाखवलेली आहे. की याचा अर्थ असा, मधली जी स्पेस दिसते तुम्हाला याचा अर्थ ती बरीच लांब आहे. यात सी कुकुंबरचं विशेष असं असतं की जर का तुम्ही याला हातामध्ये घेतलं तर ती भराभर आपल्या शरीरातून सगळे जे अवयव आहे ते काढून फेकून देते. आणि ते अवयव फेकल्यावरती आपल्याला इतकी घाण वाटते की असं वाटते की आपण तो प्राणी पाण्यात फेकून देतो. पाण्यात फेकल्यानंतर आपल्या शरीरातले सगळे अवयव ती परत निर्माण करू शकते काही महिन्यांमध्ये. आणि म्हणून समुद्र काकडीला या फेनोमेनॉनला, या इव्हिसरेशन आपण म्हणतो, अगदी वेगळा फेनोमेना तुम्हाला इथे दिसून येतो. समुद्र काकडीचा हे विशेष आहे. हे इथे बाकीचे जे प्राणी पण जे दिसत आहेत तुम्हाला, तारा मासा काय किंवा याला ब्रिटिश स्टार म्हणतो, ह्याचे किती व्हायब्रंट कलर्स आहेत, सुंदर रंग आहेत. याचा एक आम तोडलं तर परत नवा आम जन्माला घालू शकतो. इथे तुम्हाला सी अर्चिन्स दिसतात. हे जे दिसत आहेत यांना सी अर्चिन्स म्हणतो. हे अजून एक वेगळा गट आहे जो दिसतो. इथे सी लिली म्हणतो. लिलीच्या झाडासारखे दिसतात पण अत्यंत कलरफुल आणि सुंदर प्राणी असतात. हे सगळे समुद्रामध्ये राहणारे हे प्राणी आहेत. यांचं काय विशेष आहे? दे आर स्पायनी. शरीरावरती तुम्हाला स्पाइन्स दिसतात. हे रफ कातडी आहे सगळ्यांची. या सगळ्यांची रफ कातडी आहे. दिसते का तुम्हाला? स्पायनी वाटतंय. इथे बघा, इथे ते मोठे मोठे काटेच काढून ठेवले त्या बाबाने. सो हिअर यू आर एबल टू सी दे आर स्पायनी. सेकंडली, ऑल ऑफ देम आर मरीन, एक्सक्लुझिव्हली मरीन. फक्त समुद्रात सापडतात. असा एकही एकिनोडर्म नाहीये की जो फ्रेश वॉटर्स मध्ये सापडतो. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, सिलोमेट्स आहेत, पेंटारेडियल सिमेट्री तर त्यांचे म्हणजे जन्मात जन्मगाठ आहे. त्यांचा लक्की नंबर 5 आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये बघा, चित्रात सुद्धा त्याच्या शरीरावरती असलेलं 1 2 3 4 5 आर्म्स बघा, 1 2 3 4 5. इथे पण तुम्हाला 5च सापडतील. इथे पण 1 2 3 4 5. इथे पण 5 आहेत पण 5च्या मल्टिपल्स मध्ये आहेत. 5 10 15 20 25. यांचा लक्की नंबर आहे 5. आणि म्हणून एकिनोडर्म्स हॅव पेंटारेडियल सिमेट्री. पेंटा म्हणजे 5. त्यानंतर तुम्हाला अजून दिसतं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर. हा असा एकमेव प्राणी आहे की जो आपल्या शरीरामध्ये पाणी घेतो आणि या पाण्याच्या जोरावरती तो चालू शकतो. हायड्रोस्टॅटिक स्केलेटन आपण म्हणतो. पाण्याची मदत अनंत पद्धतीने करतो. सर्क्युलेशन मध्ये त्याचं पाणी असतं आणि म्हणून वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज कॅरेक्टरिस्टिक फीचर, स्पेशल फीचर ऑफ ऑल द एकिनोडर्म्स इन द वर्ल्ड. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसतंय? यू आर एबल टू सी समथिंग मोर. स्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस प्लेट्स. कॅल्कॅरियस प्लेट्स म्हणजे शरीर कडक असतं, टणक असतं. इट इज नॉट अ सॉफ्ट बॉडीड ॲनिमल.
मॉलस्क म्हटल्यावर कसं होतं, मऊ आहे, मृदू काय कातडी आहे. एकिनोडर्म्स म्हटल्यावरती कंटक चर्मी मराठीमधली आहे, म्हणजे कातडीला काटे आहेत आणि कातडीला रफनेस आहे, हे त्याचं खास विशेष येतं. आणि म्हणून एकिनोडर्म्स प्ले इम्पॉर्टंट रोल. सगळे समुद्रामध्ये आढळतात, सेक्सेस त्यांचे सेपरेट असतात. आता आपण पुढच्या गटाकडे येतोय, त्याला म्हणतो आपण हेमिकॉर्डेटा. इथे मुद्दामून हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. भारतामध्ये क्रुसेडी नावाचं एक आयलंड आहे की जे रामेश्वरम पासून साधारणपणे 5-1 किलोमीटर अंतरावरती आहे. खरं म्हणजे 2 किलोमीटर तुम्हाला बोटीतून जावं लागतं. क्रुसेडी आयलंड हे हेमिकॉर्डेट्सचं नंदनवन मानलं जातं. तिथे तुम्हाला या प्रकारचे हेमिकॉर्डेट्स आढळतात. हा जो हेमिकॉर्डेट तुम्हाला दिसतोय त्याचं शरीर बघा कसं आहे, वर्म लाईक आहे, लांब आहे. बॉडीचे किती भाग दिसत आहेत, 1. याला म्हणतो आपण प्रोबॉसिस, 2 कॉलर आणि 3 ट्रंक. शरीराचे 3 भाग आपल्याला आढळतात. या प्राण्याचं नाव आहे बॅलॅनोग्लॉसस. या गटात तुम्हाला फक्त 2 प्राणी आढळतात. एक आहे बॅलॅनोग्लॉसस आणि दुसरा आहे सॅकोग्लॉसस. त्यातला बॅलॅनोग्लॉसस जास्त पॉप्युलर आहे आणि म्हणून मी तुम्हाला बॅलॅनोग्लॉससचं चित्र दाखवलेलं आहे. आता हेमिकॉर्डेटाचं काय विशेष आहे, हेमी म्हणजे हाफ, कॉर्डेट म्हणजे कॉर्डेटा म्हणजे रज्जू किंवा व्हर्टेब्रल कॉलम, नॉट ऍक्च्युअली व्हर्टेब्रल कॉलम, नोटोकॉर्ड. पण असं आधी वाटलं होतं की यांना एक पाठीमध्ये कणा आहे, पण तसं ते नाहीये. यांना अकॉर्न वर्म्स म्हणतात. याचे 3 भाग काय म्हटलं होते, प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक, हे 3 भाग आहेत. याचं एक अजून विशेष आहे, यांच्यामध्ये फॅरिंग्स म्हणजे कंठ ज्याला आपण म्हणतो तो अत्यंत वेल डेव्हलप्ड आहे. हा जो भाग येतो इथे मोठा फॅरिंग्स तुम्हाला आढळतो. हा जो फॅरिंग्सचा भाग दिसतो, या फॅरिंग्स मध्ये पाणी घेतलं जातं आणि ते इथून बाहेर टाकलं जातं. हा प्राणी याच्यामधनं पाणी आत घेतलं जाईल आणि पाणी घेतल्यानंतर ते इथून टाकलं जाईल. पाण्याबरोबर जे अन्न येणार आहे ते या भागामध्ये फिल्टर होतं. अन्न जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा अतिशय सूक्ष्म असं अन्न आहे. त्यामुळे ह्या प्राण्याचा एक मेन धंदा काय असतो, पाणी सारखं आतमध्ये घ्यायचं, अन्न गोळा करायचं, पाणी बाहेर फेकायचं, पाणी गोळा करायचं, पाणी परत घ्यायचं, अन्न गोळा करायचं, परत बाहेर फेकायचं, अन्नाचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि मग ते अन्न नलिकेमध्ये पुढे घालून मग पुढचं प्रोसेसिंग करायचं. हेमिकॉर्डेटाचं फॅरिंग्स त्यामुळे किंवा आपण ज्याला कंठ म्हणतो तो खूप खूप मोठा असतो. आता हु एम आय ऍक्टिव्हिटी आली. आय लिव्ह इन यू शेप्ड बरोज. मी आता सांगितलं नव्हतं, पण हे कोण आहे तुम्ही शोधा. बॉडी इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स, कॉलर, प्रोबॉसिस आणि ट्रंक. आणि अजून एक आहे, आय हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. हा कोण आहे हे तुम्ही शोधा. त्याच्यानंतर टेल समथिंग व्हेरी स्पेशल अबाउट सी लिली. मी चित्र मगाशी दाखवलेलं आहे तुम्हाला, स्लाइड कडे लक्ष द्या. सी लिली तुम्हाला पुढे दिसेल, प्रॉन, आणि तिसरा एक्झाम्पल आहे ब्रिटल स्टार, चौथा एक्झाम्पल दिलेलं आहे ऑक्टोपस. यांच्यामध्ये व्हॉट इज सो स्पेशल, व्हॉट इज स्पेशल अबाउट सी लिली, प्रॉन किंवा ब्रिटल स्टार किंवा ऑक्टोपस. बोलता बोलता काही उल्लेख मी तुम्हाला केलेले आहेत. तुम्ही त्या उल्लेखांचा आधार घेऊन इफ आय एम अ डॅश व्हॉट वुड बी माय इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. नंबर 1, इफ आय एम अ मॉलस्क what will be my characters. Number 2, if I belong to a group of arthropoda, what will be my important characters. If I am an echinoderm, what will be my important characters. प्रत्येकाचे कॅरेक्टर्स तुम्ही लिहून काढायचे. इट इज अ काइंड ऑफ रिव्हिजन फॉर यू. आता आपण दुसऱ्या गटाकडे. मागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशनच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एका स्लाइडमध्ये दाखवलं होतं, देर आर 2 मेन ग्रुप्स. One is chordata, non-chordata and the other one is chordata. आता आपण सेकंड ग्रुप कडे आलेलो. या ग्रुपमध्ये तुम्ही, मी आणि आपण सगळेच येतो, म्हणून यांना म्हणतात कॉर्डेट्स. कॉर्डेट्सचे महत्वाचे कॅरेक्टर्स कोणते आहेत. कॅरेक्टर नंबर 1, प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड इज अ सपोर्टिंग रॉड दॅट अवर बॉडी हॅज. प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर ठरतं. त्याला रज्जू म्हणतात मराठीमध्ये.
So presence of a supporting rod is called as notochord. Point number 2. Second character happens to be pharyngeal gill slits. म्हणजे कंठ जो आहे त्याला ओपनिंग्स आहेत, त्यांना म्हणतात स्लिट्स आणि दे आर नोन एज गिल स्लिट्स. आणि थर्ड कॅरेक्टर जे तुम्हाला दिसतंय नर्व्ह कॉर्डचं कॅरेक्टर आहे. इट इज हाऊ इट इज हॉलो, फ्लुइड फिल्ड, ट्युब्युलर नर्व्ह कॉर्ड आणि इट इज डॉर्सल इन पोझिशन. हे 3 कॅरेक्टर्स कॉर्डेट्सचे अत्यंत महत्वाचे आहेत. लक्ष द्या, मी रिपीट करतोय. कॅरेक्टर नंबर 1, प्रेझेन्स ऑफ अ नोटोकॉर्ड. इट इज अ सॉलिड रॉड प्रेझेंट इन द बॅक. हा फक्त कॉर्डेट्स मध्ये असतो, नॉन कॉर्डेट्स मध्ये नाही, म्हणून 2 गट पडले आहेत. नंबर 2, प्रेझेन्स ऑफ pharyngeal gill slits. Pharyngeal gill slits are present in the pharyngeal region. Number 3, presence of a hollow nerve cord. हे 3 अत्यंत महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. हे 3 कॅरेक्टर जर का असतील तर आणि तर द इंडिव्हिज्युअल इज अ कॉर्डेट. आता मी हे म्हणता क्षणी सगळेजण मला काय म्हणाल, तुम्ही थापा मारतात. तुमच्या पाठीमध्ये कुठे रॉड आहे हो, सांगा बरं मला. तुमच्या पाठीमध्ये रॉड आहे का? रॉड जर का असता तर आपल्याला वागता आलं असतं का? आपल्याला वागताच आलं नसतं. आपल्या पाठीमध्ये तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या पाठीला एक तुम्ही काठी बांधली आहे. वाकून बघा बरं, वागता येतंय का? वागताच नाही येणार. एक तर काठी तुटेल, नाहीतर तुम्ही वाकू नाही शकत. म्हणजे याचा अर्थ असा की जो नोटोकॉर्ड मी म्हणतोय तो तुमच्या पाठीत आत्ता नाहीये. आता तुमच्या गळ्याला हात लावून बघा. मी माझ्या गळ्याला हात लावतो. मी जेव्हा माझ्या गळ्याला हात लावतो तर तिथे तुम्हाला कुठे ओपनिंग दिसतायत का? इथे कुठल्याही प्रकारची ओपनिंग नाहीये. फॅरिंग्सचा भागा इथे येतो, याला कुठल्याही प्रकारची ओपनिंग नाहीये. म्हणजे फॅरिंजियल गिल स्लिट्स इथे नाहीत. स्लिट्स म्हणजे ओपनिंग्स. कुठे दिसतोय? माझा आवाज बदलतोय कारण की मी माझा गळा दाबतोय, पण इथे मला कुठेही ओपनिंग दिसत नाही. आणि तिसरा जो भाग येतोय तो फार तर फार तुम्ही म्हणू शकता की नर्व्ह कॉर्ड. तो तर काही बघता येत नाही, पण पाठीमध्ये एक नर्व्ह कॉर्ड आपल्याला आहे. म्हणजे एकच कॅरेक्टर आहे, बाकीचे 2 कॅरेक्टर कुठे गेले? मग जर का ते नाही तर आपण आर वी नॉन कॉर्डेट्स? तर नाही. वी आर कॉर्डेट्स. वी हॅड दीज कॅरेक्टर्स ऍट सम स्टेज इन अवर लाईफ. जन्मल्या नव्हतं, म्हणजे जन्म होण्याच्या पूर्वी कुठल्या तरी स्टेजला आपण आईच्या गर्भामध्ये असताना ह्या स्टेज मधनं आपण गेलेलो आहे. हे 3 कॅरेक्टर्स आपल्याला केव्हा तरी होते. त्यातला एखादा आत्ता आहे, कदाचित बाकीचे 2 आता नाहीतच. तरी सुद्धा वी आर कॉर्डेट्स. आता म्हणून कॉर्डेट्स इन्क्लूड दीज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. आता कॉर्डेटाचे पुढचे ग्रुप्स काय येतात? पहिला आहे तो युरोकॉर्डेट्स. युरोकॉर्डेट्सचा काय विशेष आहे? युरोकॉर्डेट्सचं विशेष आहे दे आर ऑल मरीन. पुढे आपण बघू त्याचं पिक्चर. दे हॅव अ आउटर कव्हरिंग कॉल्ड ॲज टेस्ट ऑर अ ट्युनिक. तिसरा कॅरेक्टर काय? नोटोकॉर्ड इज प्रेझेंट बट ओनली इन टेल. म्हणून त्याला युरोस म्हणजे टेल. टेल मध्ये नोटोकॉर्ड आहे, सपोर्टिंग रॉड आहे. आणि रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस इज फाउंड इन युरोकॉर्डेटा. आता रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस कदाचित तुम्हाला माहिती असेल. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही रोज वाढतात वयाने, तुम्ही मोठे होतात, याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस. युरोकॉर्डेटाचं काय आहे? त्याचं रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस म्हणजे उलट आहे. आता त्याला पॅरलल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, एक मुलगा होता, तो पहिलीमध्ये पहिला आला, दुसरीमध्ये दुसरा आला, तिसरीमध्ये तिसरा आला, चौथीमध्ये चौथा आला, 10वी मध्ये नापास झाला, 12वी मध्ये 5 वर्ष लागली. मग तो वयाने वाढतोय का हो? हो वाढतोय. बुद्धीने वाढतोय का हो? नाही वाढत. म्हणजे त्याचं प्रोग्रेस होत नाही. त्याचं काय होतंय? रिट्रोग्रेशन होतंय. तो खाली 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 चाललाय बुद्धीच्या मार्फत. या प्राण्यामध्ये कसं होतंय की त्याला उत्तम कॅरेक्टर्स मिळालेले आहेत, सगळे कॉर्डेट कॅरेक्टर्स मिळालेत, ऍडव्हान्स कॅरेक्टर्स मिळालेत, पण नंतर तो काय म्हणतो? नाही गड्या, मला झेपत आहे ऍडव्हान्स कॅरेक्टर्स. म्हणून तो काय करतो? प्रिमिटिव्ह कॅरेक्टर्स कडे जातो, साध्या सोप्या कॅरेक्टर्स कडे जातो. म्हणून युरोकॉर्डेट्स मधलं मेटामॉर्फोसिस जे आहे त्याला म्हणतो आपण रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस. हे काही युरोकॉर्डेट्स आहेत.
यांच्याकडे बघून तुम्हाला कुठेतरी वाटतं का की ते आपले भाऊबंद आहेत? नाही वाटत. त्यांना एक माउथ दिसतोय, एक ओपनिंग दिसते, 2 ओपनिंग आहेत खरं म्हणजे, हे एक आणि हे 2. हे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युरोकॉर्डेट्स. ऍसिडिया नावाचा जो ग्रुप आहे युरोकॉर्डेटला, ते सगळे हे इथे दिसतात. असे सुंदर युरोकॉर्डेट्स तुम्हाला दिसतात. हे सगळे समुद्रामध्येच आढळतात. आता आपण पुढे जाऊया. वी कम टू द नेक्स्ट क्लास कॉल्ड एज क्लास सिफेलोकॉर्डेटा. सिफेलोकॉर्डेटाचं विशेष काय आहे? युरोकॉर्डेटामध्ये काय झालं, ऍडव्हान्स कॅरेक्टर्स गेलेत. सिफेलोकॉर्डेटा काय म्हणतात, सगळे ऍडव्हान्स कॅरेक्टर्स आम्ही धरून ठेवणार. इथे बघा तुम्ही, याला म्हणतात लॅन्सेट किंवा या प्राण्याला म्हणतात अँफिऑक्सस. अँफिऑक्ससचं काय विशेष आहे? नोटोकॉर्ड आपण म्हणतो ना, तो ह्या इथपासून आहे. बघा, हा नोटोकॉर्ड आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला इथे नोटोकॉर्ड हा निळ्या रंगामध्ये दिसतोय. हा आहे नोटोकॉर्ड, या एंड पासून त्या एंड पर्यंत. नरकॉर्ड दिसतोय तुम्हाला, तोही तुम्हाला या एंड पासून त्या एंड पर्यंत दिसतोय, रेड इन कलर आहे. हा झाला नर्वकॉर्ड. तिसरा काय झालेला आहे? तिसरा जो आहे स्लाइड मध्ये बघा, तुम्हाला मायोटोम्स दिसतात, म्हणजे मसल ब्लॉक्स दिसतात. आणि चौथं काय दिसतंय? फॅरिंग्स दिसतोय. बघा, तुमचा आणि माझा कंठ केवढा आहे, अगदी एवढासा दिसतोय. हात लावला तरी सुद्धा तो दाबला जातोय. या प्राण्याचा निम्मा फॅरिंग्स येतो. अन्न गोळा करण्यासाठी याला फॅरिंग्स लागतो आणि फॅरिंग्स खूप मोठा असावा लागतो. पाणी फॅरिंग्स मध्ये घेतलं जातं, पाण्याचं फिल्टरेशन होतं आणि इथून बाहेर फेकून दिलं जातं आणि मग ते अन्न आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं पुढे पास केलं जातं. म्हणून सिफेलोकॉर्डेट्स मध्ये एकच एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आहे अँफिऑक्ससचं आणि त्याचं रचना ही अशी येते. आता युरोकॉर्डेट्स आणि सिफेलोकॉर्डेट्सना म्हणतात प्रोटोकॉर्डेट्स किंवा प्रिमिटिव्ह कॉर्डेट्स. प्रिमिटिव्ह कॉर्डेट्स का म्हणतो? कारण की यांच्यामध्ये अजूनही नोटोकॉर्ड आहे. आपल्यामध्ये काय झालंय, नोटोकॉर्ड आला आणि त्याच्याऐवजी रिप्लेसमेंट आलेली, आता त्याला आपण व्हर्टेब्रल कॉलम म्हणतो. पण यांच्यामध्ये मात्र नोटोकॉर्ड तसाच राहतो. म्हणून काही एक्झाम्पल्स गेले. युरोकॉर्डेट्सचे एक्झाम्पल्स काय ते विचारले. त्यानंतर सिफेलोकॉर्डेट्सचं एक एक्झाम्पल आहे, ते कोणतं आहे ते विचारलंय. वेअर वुड यू लाईक टू प्लेस द एनिमल्स बॉट्रिलस, बॅलॅनोग्लॉसस, हर्डवानिया इन द क्लासिफिकेशन मेन्शन्ड अबव. या सगळ्या प्राण्यांच्या बद्दल आपण शिकलेलो आहे, ते तुम्ही शोधून काढायचंय आणि यांची उत्तरं द्यायची. आता आपण येऊ पुढच्या गटाकडे, फायलम कॉर्डेटाच्या. हे थोडे जास्त ऍडव्हान्स आहेत. यातला जो एक गट आहे आणि त्याचं जे एक्झाम्पल इथे मी घेतलेलं आहे, यांना म्हणतात सायक्लोस्टोमॅटा. लक्ष द्या बरं का, मी इथे नावं दिलेली नाही आहेत. यांना म्हणतात CYCLO स्टोमॅटा. सायकल म्हणजे काय? व्हॉट रोम्स. सायकल वरती तुम्ही येता तेव्हा काय होतंय, तुम्हाला दिसतंय एक पायडल मारता, दुसरं मारता, म्हणजे परत पायडल त्याच जागेवरती तुम्ही आणून ठेवता. याला आपण काय म्हणतो? सायकलिंग. सायक्लो म्हणजे सर्क्युलर, एक चक्कर, दुसरं चक्कर, तिसरं म्हणजे सायक्लो. आणि स्टोमा म्हणजे काय? स्टोमा म्हणजे माउथ, स्टोमा म्हणजे ओपनिंग. या प्राण्यांमध्ये इथे बघा, हा जो प्राणी दाखवलेला आहे, या प्राण्यामध्ये तुम्हाला सर्क्युलर माउथ दिसतं. माउथ इज सर्क्युलर, म्हणून यांना म्हणतो सायक्लोस्टोम्स. याचे 2 उदाहरण आहेत. एक आहे पेट्रोमायझॉन आणि दुसरं आहे मिक्झाईन. याचं नाव आहे मिक्झिन. मिक्झिनचं माउथ सर्क्युलर आहे. हा मिक्झिनचं विशेष असं आहे की तो समुद्रामध्ये राहतो, एक, आणि दुसरं म्हणजे मरत असलेल्या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये घुसतो आणि त्यांना मारून टाकतो आणि त्याचं शरीर खाऊन घेतो. म्हणून याला मिक्झिन इज येट अनदर इम्पॉर्टंट अॅनिमल दॅट यू आर एबल टू सी. एक एक्झाम्पल म्हणून पुढचं आता इथे तुम्हाला टाकलेलं आहे आणि इट इज अ काइंड ऑफ अ फिश. नाउ प्लीज पे अटेन्शन टू द नेक्स्ट स्लाइड. You come to the next group called as the Pisces. It is called as class Pisces. Class Pisces चं उदाहरण काय येतं? मासे किंवा you are able to see fish. फिशचं कॅरेक्टरिस्टिक काय येतं? नंबर 1, mouth is present, body is covered with scales. Point number 1. Point number 2, they are all aquatic. Point number 3, बॉडी शोज प्रेझेन्स ऑफ फिन्स. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पेक्टोरल फिन्स दिसतात, पेल्विक फिन्स दिसतात, टेल फिन्स दिसतात. हे आहेत पेक्टोरल फिन्स, हे आहेत पेल्विक फिन्स. इथे तुम्हाला टेल फिन पण दिसतोय. यू आर एबल टू सी बॉडी शोज दीज पर्टिक्युलर फीचर्स.
त्यानंतर यू आर एबल टू सी देर इज समथिंग फॉर रेस्पिरेशन विच इज नोन एज ऑपरक्युलम. रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ऑपरक्युलम. माउथ कॅन बी ऍट द टिप फॉर टर्मिनल माउथ किंवा इट कॅन बी प्रेझेंट ऍट द बेस. इथे बघा अख्खा माणूस त्या शार्कच्या तोंडात जाऊ शकतो असं फीचर तुम्हाला दिसून येत आहे. सो देअरफॉर यू आर एबल टू सी माउथ इज आयदर टर्मिनल ऑर इट इज ऍट द टिप. अनेक प्रकारचे कलरचे तुम्हाला मासे आढळतात. वी कम टू द नेक्स्ट पॉइंट. ते झालं क्लास पायसेसच्या बद्दल. पायसेस इन्क्लूड्स ऑल फिशेस. वी कम टू द सेकंड ग्रुप. द सेकंड ग्रुप इज नोन एज क्लास अँफिबिया. अँफिबियाचे फीचर्स बघा. स्लाइड मध्ये तुम्हाला चित्र दिसत आहेत, पण आता मी तुम्हाला काही फीचर्स सांगतो. दे आर अँफिबियस. अँफिबियस म्हणजे काय? अँफी म्हणजे डबल. दे लिव्ह ऑन लँड अँड दे लिव्ह इन वॉटर. त्यामुळे सर्व अँफिबियन्स हे तुम्हाला पाण्याच्या जवळ आढळतील. उदाहरण फ्रॉग. मॉइस्ट ज्यावेळेस तुम्हाला फ्रॉग सापडते का? त्याचा सेकंड कॅरेक्टर काय दिसते तुम्हाला? सेकंड कॅरेक्टर स्किन इज मॉइस्ट. स्किन इज विदाउट स्केल्स. कुठल्याही प्रकारचे खवले कातडीवरती नाहीत, कारण की रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द स्किन. त्यामुळे तुम्हाला काय दिसतं? स्किन मॉइस्ट आहे, स्किन स्मूथ आहे आणि स्किन इज रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. दिस इज अ व्हेरी युनिक फीचर अबाउट ऑल द अँफिबियन्स. या अँफिबियन्स मध्ये अजून काय तुम्हाला दिसतं? तुम्हाला एक अजून लक्षात येईल यांचं की यांची जी लाईफ सायकल आहे ती कम्प्लीट होण्यासाठी मध्ये एक स्टेज येते, त्याला म्हणतो आपण टॅडपोल स्टेज. टॅडपोल्स तुम्हाला अँफिबियन्स मध्ये दिसतात. आता सध्या जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बेडकं पाण्याजवळ असतात, तिथे अंडी घालतात. त्या अंड्यांमधनं तुम्हाला अनेक माशांसारखे छोटे 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 प्राणी सापडतात. आपण मासे म्हणून आणतो, ती खरं बेडकाची पिल्ल असतात आणि त्या बेडकाच्या पिल्लांना शिपूट असते. त्यामुळे इथे तुम्हाला लक्षात येईल हे जे बेडकं दिसत आहेत ही बेडकं अनेक प्रकारची आहेत. जगभर अनेक प्रकारची दिसतात. एरो पॉयझन फ्रॉग म्हणून एक फ्रॉग आहे, तो इतका पॉयझनस आहे की आफ्रिकन लोक त्याची कातडी काढतात आणि त्या कातडीचं पॉयझन घेतात आणि ते पॉयझन एरोजना लावलं जातं आणि ते पॉयझन जर का कोणाच्या अंगात गेलं तर तो माणूस मरू शकतो. इथे एक अजून एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. ह्याला म्हणतात बुफो किंवा ह्याला म्हणतात टोड. ऍक्च्युली हा जो टोड आहे त्याचं विशेष असं असतं की याची कातडी वॉर्टी आहे, रफ कातडी तुम्हाला दिसून येते. याची कातडी कशी होती? स्मूथ, पण तरी सुद्धा रेस्पिरेशन दोन्ही केसमध्ये कातडीने होतं. इथे अजून एक एक्झाम्पल घेतलंय, याचं नाव आहे सॅलॅमेंडर. सॅलॅमेंडरचं विशेष असं दिसून येतं तुम्हाला की सॅलॅमेंडर इज ब्राईटली कलर्ड आणि त्याचे आर्म्स इक्वल साईज येतात. पुढे जे तुम्हाला दिसतंय हा साप नाहीये, हा सिसिलिया नावाचा गट आहे अँफिबियामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला अपेंडेजेस नाहीये आणि हे जे अपेंडेज तुम्हाला दिसून येतं इट शोज पॅरेंटल केअर. इथे अंडी दिसतात तुम्हाला त्याची. सो यू आर एबल टू सी व्हरायटी ऑफ विदाउट अपेंडेजेस, विथ इक्वल साइज अपेंडेजेस आणि विथ अनइक्वल साइज अपेंडेजेस इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ amphibians. We come to the next aspect and that happens to be the reptiles. हे सगळे reptiles तुम्हाला दिसत आहेत. इथे दोन प्रकारचे साप दाखवले, दोन्ही नाग आहेत. पण हा जो आहे हा भारतात सापडणारा सहजतेने आढळणारा नाग येतो. इथे तुम्हाला जो नाग दिसतो त्याच्यावरती कुठलाही हुडमार्क दिसत नाहीये. ह्याला म्हणतात किंग कोब्रा. त्याचा फणा बघा केवढा उंच आहे, याच्यापेक्षा बराच उंच आहे. किंग कोब्राचं विष अत्यंत पॉयझनस आहे. यू आर एबल टू सी. या व्यतिरिक्त या गटामध्ये कोण कोण आहेत? टॉर्टॉइज दिसतंय, टर्टल पाण कासव दिसतंय, हे जमिनीवरती चालणारं कासव दिसतंय. त्यानंतर तुम्हाला इथे यू आर एबल टू सी अ लिझार्ड म्हणून ही मुद्दाम फ्रिल्ड लिझार्ड घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला यू आर ऑल्सो एबल टू सी क्रोकोडाइल्स. इथे घारियल म्हणून दिसते, घारियल मासे खाते. क्रोकोडाइल्स कुठलाही प्राणी चालतो, तुम्ही आम्ही सुद्धा वेलकमच आहोत. त्याच्यानंतर यू आर एबल टू सी द रेप्टाइल्स. यांचं काय विशेष आहे? यांची कातडी रफ आहे, यांची कातडी ड्राय आहे. का ड्राय आहे? जमिनीवरती राहतात म्हणून ड्राय आहे. त्यांना मॉइस्ट असायचं काही कारण नाहीये. फ्रॉक्स मध्ये रेस्पिरेशन होणार होतं म्हणून मॉइश्चर होतं. यांची कातडी ड्राय आहे. दे रेस्पायर बाय लंग्स, त्यामुळे यांची कातडी ड्राय असते. यांच्या कातडीवरती लगत चालतात. जमीन लगत का चालतात? कारण की त्यांचे पाय वीक आहेत.
त्यांच्या पायाच्या ज्या अटॅचमेंट्स आहेत बॉडीला त्या साईडवेज आहेत. हे बघा इथे क्रोकोडाईल मध्ये अटॅचमेंट साईडवेज आहे, त्यामुळे ते उंच धरून चालू शकत नाहीत अंग, त्यांना कायम रांगतच चालावं लागतं. दिस इज द फीचर ऑफ द रेप्टाइल्स. We come to yet another group. This group is called as aves. Aves म्हणजे पक्षी. 4 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मुद्दाम टाकलेले. इथे बघा हा जो पक्षी टाकलेला आहे हा चालणारा पक्षी आहे, शहामृग आपण म्हणतो. पक्ष्यांचे फीचर्स काय आहेत बघा, लक्ष द्या. पॉइंट नंबर 1, बॉडी इज एरोडायनामिकली प्रिपेअर्ड. हवेत उडायचंय म्हणून कशी आहे, लाईट वेट बॉडी आहे. पॉइंट नंबर 2, तुम्हाला अजून फीचर काय दिसतं, प्रेझेन्स ऑफ अ बीक. पॉइंट नंबर 3, यू आर एबल टू सी presence of feathers on the body. Point number 4, you are able to see some other features. Body temperature is constant. Okay. Point number 4, they are highly colored. Males are more colored than females. Point number 5, they are extremely intelligent animals. Here you are able to see something very unique about it. They can fly. म्हणून आणि मुद्दाम एक्झाम्पल घेतलेत. हा आर्टिक रिजन मध्ये सापडतो, पेंग्विन म्हणतो आपण. दे टेक केअर ऑफ देअर यंग वन्स. वी कम टू द लास्ट ग्रुप कॉल्ड एज फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा म्हणजे फायलम कॉर्डेटा मधला लास्ट ग्रुप आहे तो मॅमेलिया. मॅमेलियाचे काय प्रमुख कॅरेक्टर्स आहेत, सस्तन प्राणी आहेत ते सगळे, आणि यांचं विशेष मेमरी ग्लँड्स आर प्रेझेंट. डायफ्रॅम इज प्रेझेंट बिटवीन हार्ट अँड लंग्स एका कप्प्यात येतात आणि बाकीचे अवयव दुसऱ्या कप्प्यात येतात. तिसरं, मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, ऐकत असताना तुम्हाला 2 कान दिलेत देवाने दिलेत म्हणा किंवा निसर्गाने दिलेत म्हणा. तर 2 कान, प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल पिने इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅमल्स. मॅमल्स हॅव मेमरी ग्लँड्स, दे नर्स देअर यंग वन्स, बॉडी टेम्परेचर इज कॉन्स्टंट. हे सगळे जे फीचर्स आहेत ते खास मॅमल्स आहेत. इथे 2 मॅमल्स दिलेत, जमलं तर तिसरं चित्र आपलं स्वतःचं पण लावून टाका. यू आर ऑल्सो अ मॅमल. हे मॅमल्सचे प्रमुख कॅरेक्टरिस्टिक दिसतात. आता याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी पण आहे, ती आपण ऍक्टिव्हिटी पण तुम्ही बघून घ्या. इंटेग्युमेंट, बॉडी टेम्परेचर, हार्ट चेंबर, किडनी यांचा कंपॅरेटिव्ह चार्ट करायचा आहे या सगळ्या गटांमध्ये. आता आपण ब्रिस्कली विल ट्राय टू रिवाइज आउट. ओके, let us look into the revisionary part of what we have studied in this. We have studied a very big group today, right from arthropoda to the mammals. आर्थ्रोपोडाच्या बाबतीमध्ये काय, जॉइंटेड अपेंडेजेस, हे सगळे त्याचे अॅनिमल्स दिसतात, स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काय, जॉइंटेड अपेंडेजेस, डायव्हर्स हॅबिटॅट्स, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट्स, बॉडी डिव्हिजिबल इनटू हेड, thorax and abdomen, sexes separate. Complete digestive system, tracheal system is present for respiration. You are able to see open type of blood vascular system. Life cycle is either hemimetabolous or holometabolous. Examples are crabs, prawns, lobsters, cockroach, butterfly, honeybee, centipede, millipede, spider, scorpions, ticks, etc. Then you are able to see mollusca. Mollusca चा काय विशेष आहे, they are colorful, body is soft, covered with a shell. त्याच्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, युसिलोमेट्स आहेत, बायलॅटरल सिमेट्री आहे, सिमेट्री मे बी लॉस्ट, covered, body is always covered with shell, sexes are always separate. Examples are Neopilina, Chiton, Dentalium, etc. Echinodermata म्हणजे काय, कंटक चर्मी, स्पाइनी स्किन, यू आर एबल टू सी पेंटारेडियल सिमेट्री. 2 ठळक कॅरेक्टर्स आहेत. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे एक्झाम्पल दिसतात. ऑल आर मरीन, हे तिसरं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. दे आर ऍडव्हान्स, त्यामुळे टेप्लोब्लास्टिक आहेत, सिलोमेट्स आहेत, एक्सेट्रा. हेमिकॉर्डेटाच्या बद्दल मात्र काय आपण बोलतो, दे आर कॉल्ड एज अकॉर्न वर्म्स. प्रोबोसिस, कॉलर, ट्रंक हे 3 महत्वाचे भाग दिसतात. सेक्सेस आर सेपरेट बट दे आर हर्मॅफ्रोडाइट्स. म्हणजे सेक्सेस आर प्रेझेंट, बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट बट दे आर हर्मॅफ्रोडाइट्स. एक्झाम्पल मी म्हटलं होतं बॅरानोग्लॉसस. आता आपण कॉर्डेट्स बद्दल बोलत होतो. कॉर्डेट्सचे 3 प्रमुख कॅरेक्टर्स आहेत. नंबर 1, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. नंबर 2, पॅरेंजियल न्यूक्लियस आर प्रेझेंट. नंबर 3, ट्युब्युलर हॉलो नोकॉर्ड इज प्रेझेंट. युरोकॉर्डेट्स मध्ये काय दिसतं तुम्हाला, ट्युनिक ऑर टेस्ट इज प्रेझेंट
and they are all marine. Okay. Then we come to cephalochordates. In cephalochordates, example is Amphioxus. You are able to see Amphioxus has a complete notochord, has a complete nerve cord. Then you are able to see a variety of other animals. Pisces includes fishes, scales are present, aquatic, oviparous. Amphibians, skin is soft, can respire, found near water. You are able to see chordates such as reptiles which live on land, and you are able to see a variety of example. Birds are homeotherms, they have a constant body temperature, and mammals you are able to see they have hair on their body. They also happen to have mammary glands, they have a diaphragm, and they also have external pinnae. This is how you are able to see the classification part number 2. Thank you very much for a patient listening.